सर्वांना नमस्कार. इयत्ता 11वी-12वी विद्यार्थ्यांचे विषय अपडेट करण्यासाठी सर्च रिपोर्टमध्ये education.maharashtra.gov.in ही लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर येईल. ह्या स्क्रीनमध्ये विभागीय लिंक म्हणून 3ऱ्या नंबरचं फोल्डर आहे. या विभागीय लिंकमध्ये विद्यार्थी पोर्टल 2 नंबरला ते पोर्टल ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक नोटिफिकेशन येतं, शाळांसाठीची नवीन सूचना. ह्या नोटिफिकेशनला व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि ओके आय अंडरस्टँड ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण सरळचं लॉगिंग जे करतो ते लॉगिंग करत असताना या ठिकाणी खाली एक सूचना दिलेली आहे बघा. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष 25-26साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉगिंग करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा. तर या ठिकाणी नवीन पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे. जुना पासवर्ड टाकून 25-26 आपण ओपन करू शकणार नाही. त्यामुळे यूजर आय डी आपला जो काही UDIS नंबर आहे तो UDIS नंबर यूजर आय डी टाकायचा. त्याच्यानंतर डिफॉल्ट पासवर्ड जो आहे तो आहे कॅपिटल GUEST गेस्ट 1 2 3 शिफ्ट दाबून 1 2 3 असा हा 9 अंकी पासवर्ड आहे. परत एकदा सांगतो, पासवर्ड कॅपिटल GUEST 1 2 3 शिफ्ट 1 2 3 हा पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून आपण लॉगिंग केलं. लॉगिंग केल्यानंतर आता मी इथं लॉगिंग करतो. मी ऑलरेडी माझा नवीन पासवर्ड सेट केलेला आहे. आपणाला तो सेट करायचा आहे. मी या ठिकाणी पासवर्ड टाकतो. पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉगिंग करायचं आहे. लॉगिंग केल्यानंतर अशा प्रकारची महत्त्वाची सूचना येते. ह्या महत्त्वाच्या सूचनेमध्ये सन 2025-26ची संच मान्यता ही UDIS प्लसमधील 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या विद्यार्थी संख्येवर अवलंबून राहणार आहे ही सूचना आहे. त्याला क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर इथं 2 नंबरला एक स्टुडंट एंट्री म्हणून पोर्टल आहे, टॅब आहे. त्या टॅबला क्लिक केल्यानंतर खाली 2 नंबरला अपडेट स्टुडंट सब्जेक्ट 11th and 12th हे ऑप्शन येतं. त्या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर खाली इथं पहा आता ओपन झालेलं आहे 25-26. जुन्या सरलमध्ये 25-26 ओपन होत नाही. ह्या लिंकनं जर आपण टाकलं आणि अशी प्रोसेस जर कंप्लीट केली तर आपल्याला 2025-26 इथे येतं. इथे स्टँडर्ड सिलेक्ट करायचं. 11वी असेल तर 11वी, 12वी असेल तर 12वी. सुरुवातीला 11वी जे काही आपलं डिव्हिजन आहे ते डिव्हिजन टाकायचं. गो म्हणायचं. गो म्हणल्यानंतर इथं खाली बघा विद्यार्थ्यांची सगळी नावं वगैरे आलेली आहेत. नावं हे इथं स्टुडंट ID, त्यानंतर स्ट्रीम आहे, कॉमर्स असेल कॉमर्स, आर्ट असेल आर्ट, सायन्स असेल सायन्स, आणि विद्यार्थ्याचं नाव हे उभ्या अक्षरात दिलेलं आहे पहा इथं. हे नाव आहे. त्या विद्यार्थ्याच्या नावाप्रमाणे आपले जितके 11वीला विद्यार्थी आहेत तितके 11वीचे विद्यार्थी इथं 137 आहेत. हे 137 विद्यार्थी इथं आलेले आहेत. प्रत्येक मुलाच्या समोर इथं विषय दिलेले आहेत. 3 विषय हे आपले बाय डिफॉल्ट त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. ते आपल्याला लोड करण्याची आवश्यकता नाही आहे. पहिला इंग्लिश आहे, तो ऑलरेडी सगळ्याच विद्यार्थ्यांना असतो. दुसरा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि तिसरा हेल्थ अँड फिजिशियन्स. म्हणजे हे तिन्ही सब्जेक्ट्स जे आहेत हे आपल्याला सगळ्यांसाठी कंपल्सरी आहेत. नंतर लोड सब्जेक्ट आहेत. म्हणजे हा जो 1 नंबरचा विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे इथं लोड सब्जेक्ट म्हणून जे पिवळ्या बॅकग्राऊंडला दिलेलं आहे त्याला आपण क्लिक केलं
की खाली इथं आपण सब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो. जो कोणता सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. सेम दुसऱ्या विद्यार्थ्याचा दुसरा सब्जेक्ट जे असेल तो सिलेक्ट करायचा. पहिला केला, दुसरा केला, तिसरा केला, चौथा केला. प्रत्येक विद्यार्थ्याला 4 विषय आपल्याला 4 सिलेक्ट करायचे. जे काही विषय आपले सिलेक्ट करता येतील ते सिलेक्ट करायचे. हे सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला अपडेट म्हणून इथं ऑप्शन दिसायला बघा, हे पिवळ्या ह्याच्यात. ह्या अपडेटला अपडेट केलं की त्या विद्यार्थ्याचे विषय आपले अपडेट होतात. अशीच प्रोसेस सगळ्या विद्यार्थ्यांसाठी करायची आणि ह्या पद्धतीनं आपण प्रत्येक विद्यार्थ्याचे विषय अपडेट करू शकतो. जी पद्धत 11वीला विषय अपडेट करण्याची आहे तीच पद्धत 12वीला इथं स्टँडर्डच्या जागी इथं ग्रेड 12th करायचं. डिव्हिजन जे आहे ते टाकायचं, गो म्हणायचं. इथं 12वीचे विद्यार्थी येतात सगळे. हे इथं नावं दिसायलेत बा सगळे हे. तर ह्या विद्यार्थ्यांचे परत तशाच पद्धतीनं विषय लोड करायचे. हे विषय लोड झाले की अपडेट करायचं. अपडेट झालं म्हणजे आपल्या त्या विद्यार्थ्याचा सगळे जे काही विषय आहेत ते लोड जातात. या पद्धतीनं ही जी विषय अपडेट करण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस सगळ्यांनी समजून घ्यावी आणि लवकरात लवकर आपलं विषय अपडेशनचं जे काम आहे सरलमधलं ते सगळ्यांनी पूर्ण करावं ही सर्वांना विनंती. खूप खूप धन्यवाद.